ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेताच कंपनीला टाळं ठोकण्यात आलंय। सुपरमॅक्स कंपनीने दिवाळखोरी घोषित केली होती आणि त्यामुळे 1500 कामगार बेघर झालेले आहेत। त्यातच वर्षभरापासून कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावं लागत होतं। त्यामुळे अखेर या कामगारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडलेली आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या कंपनीला सील करण्याचे आदेश दिल्याचं ट्विट केलंय। तर ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि कंपनीला आता टाळं ठोकण्यात आलंय। नेमकं काय त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय पाहूयात। ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीने दिवाळखोरी घोषित केल्यामुळे 1500 कामगार हे बेकार झालेले होते। त्यानंतर ही कंपनी लिलावात निघाली आहे। तर असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। कामगारांनी माझी भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली आणि त्यानुसार राज्य सरकारने कंपनीची मालमत्ता सील केली आहे।